नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 1000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि हे वाढीव अनुदान 2500 रुपये दिव्यांग लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे। आणि या संदर्भात अधिकृतपणे माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे, परंतु अनेक दिव्यांग लाभार्थी योजनेतून बाद केले जाणार आहेत। कारण आता संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणीची प्रोसेस राज्य शासनाच्या माध्यमातून वेगाने सुरू झालेली आहे आणि ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने UDID कार्ड म्हणजेच युनिक डिझॅबिलिटी ID कार्ड बनवले नसेल अशा दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेतून बाद केलं जाणार आहे। कारण संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेमध्ये असे पण दिव्यांग लाभार्थी आहेत जे फक्त हाताने लिहिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रावर आणि मेडिकल सर्टिफिकेटवर योजनेचा लाभ घेत आहेत। पण आता अशा लाभार्थ्यांना योजनेतून कायमचं बाद केले जाणार आहे आणि 2500 रुपये वाढीव अनुदान फक्त पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे। आणि त्यानंतर UDID कार्डच्या संदर्भात अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जातोय की आम्हाला संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजनेअंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्राच्या माध्यमातून लाभ मिळतोय, पण आमच्याकडे जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते दिव्यांग प्रमाणपत्र हे 5 वर्षासाठी टेम्पररी आहे, तर आम्हाला वाढीव अनुदान 2500 रुपयाचा लाभ मिळणार का किंवा आम्हाला या योजनेतून बाद केलं जाणार का? तर याबद्दलची माहिती समजून घ्या की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे आणि अशा दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेतून बाद केलं जाणार नाहीये। त्यामुळे काळजी करायची नाहीये, कारण फक्त तुम्ही दिव्यांग आहेत हे सिद्ध होणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे काळजी करायची नाहीये, तुम्हाला सुद्धा वाढीव अनुदान मिळणार आहे आणि वाढीव अनुदान 2500 रुपये पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे। तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वाढीव अनुदान संदर्भात ही होती एक महत्त्वाची अपडेट। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।